निलेश लंके. निलेश लंके. काका काय वाटतंय? निलेश लंके. ठीक आहे. सुजय विखे. लय तले 20-25 हजाराचा लेंडी नाही त्याच्या पलीकडे निवडून येऊ शकत. नाही तर तुमचं आमचं आहे ना लगेच मोठी सपाट होते हे तुम्हाला पक्क लिहून देते. निलेश लंके सांगू शकता? उड्डाण पूल झालं, परत बायपास आपले रोडचे प्रत्येक चौकातले मला पिप्पानी वाजली रे. तू तरी काम आता दोघांनी केलेले आहेत, हे बी करोनात पळालेले आहेत. यांनी पण काही उड्डाण पूल वगैरे आपले कमळ कमळ येणार. मध्ये अजून निलेश परत लंके का नको? ते आम्हाला सुजय दादाचं काही नाही, आम्हाला कमळ नकोय. कमळ नको तुम्हाला? हा, आम्हाला सुजय दादाचं काही देणं घेणं नाही, ते कोण आहे काय ते आम्हाला काही घेणं नाही. आम्हाला कमळ नकोय, कारण या देशाचं संविधान वाचलं पाहिजे आणि संविधानाच्या घटनेच्या माध्यमातून त्याचा एक चालू आहे किंवा खरंच या ठिकाणी सामान्य माणसाचं आहे की यांनी माणसाचं कंबरडं मोडलं. आज भाजी काय भाव झाली, अजून गरीब होत चाललाय. लोकांना काम नाही, धंदा नाही, रोजगार नाही, काही नाही. लोकांना बसण्याची जागा नाही, बाजारपेठ नाही. जे ते मोठे ते मोठे होत चाललेत, लहान आहे ते लहानच होत चाललेत. कॉमेंट्स जो इन्होंने बोल दिया वो बिल्कुल फिट है. वेज वेल. ठीक आहे बी येईन ज्याचं नशिबाच्या पुढं जात नाही, ज्याच्या तकदीर आहे ते बरोबर येते दोघं पण. जुने झाले, आता काय नवीन पाहिजे ना. नवीन पाहिजे म्हणून. विखे क्या विखे का बरं? विकास काम दोघांनी केले. दोघांनी केले. वर्षाला एकदा येतो भेटायला, म्हणजे मग विकेला द्यायचं. पार्लेरचा किती विकास झाला हे दाखवा आधी, बर मग सुजय विख्याचा विकास दाखवा आम्ही. बर. विखे विखे. लंके का कोण येणार? मला वाटतं लंके यावा. का बरं लंके? चांगले माणसं आहेत, बर. कामाला येणारा, मदतीला येणारा. नमस्कार, मी तुमच्या सर्वांची लाडकी जान्हवी लटके आणि आज आपण आलेलो आहोत नगर येथील सर्वात मोठ्या भाजी मंडळीत. आता तुम्हाला तर माहितीच आहे, नगर दक्षिणच्या निवडणुका आत्ताच पार पडलेल्या आहेत. तर आत्ता आपण इथं आलो आहोत. नगरचे जे लोक आहेत त्यांच्या मनातील भावना, त्यांना काय वाटतंय, कोण निवडून येणार हे जाणून घेण्यासाठी आत्ता आपण आलेलो आहोत भाजी मंडईत. तर चला पाहूयात काय म्हणतायत लोक. या चलो. काका, आत्ताच लोकसभेच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत, काय वाटतं कोण येणार? प्रत्येकाला एका अपेक्षा आहेच ना दोघांना पण. बरोबर. मग एकाने एका पद भूषवलंय ना, एखाद्याला दुसऱ्याला संधी द्यायला काय हरकत. बरोबर आहे, नक्कीच. म्हणजे तुमचं मत आहे निलेश लंके. निलेश लंके. का बरं निलेश लंके? त्याने कामं केलेत, त्याला आहे का सर्वसामान्यांची जाणीव आहे. हां, बरोबर. आणि आम्हाला आहे का हे मोठ्या माणसाची इथं जायला आहे का गाडी खर्चाला पैसे नसते, 4 हेलपाटी कुठं मारणार लोणीला एवढ्याला. त्यासाठी आम्हाला जो लवकर उपलब्ध होईल तोच आम्हाला पाहिजे. चला या काकांना विचारूयात. काका काय वाटतंय? निलेश लंके. काका तुमचं काय मत आहे? त्यांना ओके, काका, आत्ताच लोकसभेच्या निवडणूक पार पडल्यात, काय वाटतं कोण येणार? सुजय विखे की निलेश लंके? काय काय वाटतं, तुमच्या मनातलं उत्तर सांगा. येते नाही आमचे कोण म्हणले तुम्ही? निलेश लंके की सुजय विखे? सुजय विखे. सुजय विखे. का बरं सुजय विखे? येते नाही त्यांना म्हणत आमच्या. अच्छा, चालेल. या पुढे. कडा अष्टीपाशी चिखली चिखली. नाही, मतदान येत आहे मतदान इथंच आहे नगरमध्ये. काय वाटतं कोण येणार? आता काय ज्याचं नशीब उजेडन तो येईन. बरोबर. तरी तुम्हाला काय वाटतं कोण येईल? काही सांगताच येत नाही. सांगताच येत नाही. म्हणजे काटेकी टक्कर आहे म्हणायचं का? तसंच म्हणायचं. तरी तुमच्या मनाला कोण वाटतं, म्हणजे कोणी कामं केलेत, विकास कामं कोणी केलेत? काय मोदीने केले. मोदींनी केले, म्हणजे सरळ सरळ भाजपा म्हणायचंय तुम्हाला? सुजय विखे. चालेल. कोण येणार? कोण येणार निवडून? मोदी. मोदी. म्हणजे सरळ सरळ भाजपाच. का बरं? का बरं करतो ते गरीबासाठी, गरिबासाठी काम करतात. अजून काही? अजून काय? काय कुठले आहेत तुम्ही? इथले नगरमधलेच. नगरमधलेच का प्रॉपर? हो. ओके. काय नाव तुमचं? अशोक ढाकणे. अशोक ढाकणे. काय वाटतं कोण येणार निवडून? का तर कोणी जर निवडून आलं पण कमी जास्त मत कॅन्डे नाही निवडून शकत. लय तले 20-25 हजाराचा लेंडी नाही त्याच्या पलीकडे निवडून येऊ शकत नाही का. तरी मनात कोण आहे तुमच्या?
आता मनात आता जे आहे ते पण कोणी जरी आलं तर कमी 20-25 लीड येऊ शकतं, जास्त लीड येऊ काय शकत नाही. विकास कामं कोणी केलेत काय? आता तसं बघायला गेलं तर सुधीरदादाची कामं आहेत नगरमध्ये नाही का. हां, तसे लंके साहेबांची कामं आहेत. मात्र लंके साहेब म्हणलं पण सिटीमध्ये समज चान्स दिला पाहिजे नाही का, काम करायची संधी दिली पाहिजे. म्हणजे इनडायरेक्टली तुमचं मत लंकेलाच. नाही बरोबर लंके साहेब म्हणतात चान्स दिला पाहिजे ना. बाजूने नाही लागणार कारण की लई त्याला 20-25 हजार दोघांपैकी 20 ते 25 हजार रुपये इकडे 20 ते 25 हजार मतदान इकडे तिकडे होईल नाही का. जास्त मतं देखील नाही कोणी. फिक्स मध्ये तुम्ही सांगू शकत नाही, तुमचं मत दोन्हीकडनं पण आहे. हो, कोणी जरी लंके येऊ शकतात किंवा निलेश लंके पण मतं देखील त्याला 20-25 हजाराच्या आसपास याच्या पलीकडे जास्त नाही. काकू कुठले आहेत तुम्ही? नगरमधली नगरमधलेच आहेत का? काय नाव? लता. लता. बरं, आत्ताच आपल्या निवडणुका पार पडलेल्या आहेत, तर काय वाटतं कोण निवडून येणार? येईन मोदी. मोदी निवडून येणार. म्हणजे सरळ तुम्हाला असं म्हणायचं की विखेच निवडून येणार. का बरं? काय जो धान्य फुकट देतो त्याच काय तर त्याला द्यायचं. हा ना. हा, त्यांनीच दिलं फुकट. बरं. बाकीच्यांनी आम्हाला घातलं मातीत. जा तुम्ही तुमचे तरी प्रख्यात केलं ना तरी काय नाही मला भाऊ. नाही खरं आहे ते, बातमी येणार पेपरला. हे खरं आहे ना. काय तुम्हाला काय वाटतं? त्यांचंच मत. विखे लंके कोण येणार निवडून? त्यांचं मत ते माझंच मत. बरं, चालतंय. काय तुम्हाला काय वाटतं? हो, दोघी पाहिजे. काय इकडे बी पाहिजे, वरती तेच पाहिजे. वरती मोदीच पाहिजे. आणि जे आहेत नाही सामान्य की माणसाला धरीत येत करीत येत, हे बी पाहिजे. दोघांपैकी दोघं पाहिजे, पण वरती मोदीच पाहिजे. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं केंद्रात मोदी सरकार पाहिजे? पाहिजेनच, तरच लोक वाटणे येते. नाही तर तुमचं आमचं आहे ना लगेच मोठी सपाट होते. बरं. हे तुम्हाला पक्क लिहून देते. मी वाकुडी वाकुडीचे. काय नाव? पवार, उत्तम पवार. बरं, आत्ता लोकसभेच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत. काय वाटतं कोण निवडून येणार? सुजय विखे की निलेश लंके? ती आम्हाला निलेश लंकेचंच हे वाटतं. निलेश लंके. बरं, का बरं निलेश लंके? माणूस चांगला आहे तो. माणूस चांगला आहे. काही विकास कामं विकास कामं केले ना आमच्या गावात. झाले? पूल केले, रस्ते काय केले, विकास कामं झाले? पूल केले, रस्ते केले, रस्ते केले, बरं, व्यवस्थित करून दिले त्यांनी. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय? विकास कामं केलेत ना साहेब. केलेत निलेश लंके. हा, पूल झाले, रस्ते झाले आमच्या गावातले. त्याच्यामुळं चांगले माणसं. हा, चालेल. माणूस चांगले. काका तुम्हाला काय वाटतं कोण येणार निवडून? आपल्याला नाही सांगता नाही सांगता येत. काय वाटतं कोण निवडून येणार? मग इथं का हा. सुजय दादा विखे पाटील. का बरं सुजय दादा? काम आहेत त्यांचे. काय काम आहेत जरा सांगू आता शकता का? उड्डाण पूल झालं, परत बायपास आपले रोडचे बरं प्रत्येक चौकातले, बरं त्याच्यावर 5 वर्षात तेवढं त्यांच्या परीने लय झालं ते. बरं. म्हणजे सुजय दादा निवडून येणार 100%, असं तुमचं मत आहे? 100%. बरं, चालेल. चला या पुढं. ढवळपुरीचे नगरचेच. काय वाटतं आत्ताच निवडणुका पार पडलेल्या आहेत, कोण निवडून येणार? आता शक्यता कमी आहे, 100% गॅरंटी सांगू शकत. बर, मला 60% मत पडल्याने वाटतं. पण दोघांमध्ये कशी टक्कर आहे ते मला सांगता नाही येत. पण 60% मतदान तुमचं कोणाला आहे? मान पिप्पानी वाजली रे. तू तरी चालते. काय काय वाटतं तुम्हाला कोण निवडून येणार? काय आम्ही नाही सांगू शकत आहे. आम्हाला कोणी पण आलं काय गरीब तुम्ही लोकांना. कुठले आम्ही इथलेच आहे, नगरचे. नगरचेच आहेत. काय नाव? पठाण. बरं तुमचं मत काय? काय नाही, आम्हाला सगळे सारखे आहेत. सगळे सारखे. हा. पण विकास कामं कोणी केले ते सांगता येईल का? काय कोणी करू फक्त गरिबांना कामं धंदे करूनच खाणं, किती काही केलं तरी. तरी पण नगरच्या विकासाकडे पण आपण पाहिलं पाहिजे ना. काय जे नाही विकास करेल आपलं मत त्यालाच. आपल्याला काय सांगू शकत नाही सांगू शकत. तुम्ही आम्ही सगळे सारखे आहे का? सारखेच आहे. हा, समजलं. बस. काका कुठले आहेत तुम्ही? इथलेच येतो नगर नगर. काय नाव? किशोर वारसकर. आता मतदान झालेले आहेत. काय वाटतं कोण येणार निवडून? कोण होणार नगरचा खासदार? तसं नाही सांगू शकत आपण. का बरं? तरी पण एखादा पोल कोणाच्या लोकांची साईडने? टप होईल नाही का. पण तुमच्या मनात कोण आहे? नाही आमच्या मनातलं नाही सांगू शकत आम्ही. नाही सांगू टप होईल एवढं सांगतो. शकत. टप होईल. ठीक आहे. विकास कामं कोणी केलेत काय सांगू शकता का? केले ना, सुजय दादांनी बी विकास कामं केलेले आहेत. बरं. विकास काय काय केले? काय आता रस्ते बिस्ते आमचे तिकडले केलेले आहेत. हां.
गार्डन बिल्डन हे ते केलेलं आहे. काय नाव तुमचं काका? किरण आडोळे, किरण आडोळे. कुठले तुम्ही? सावडी गावातले सावडी अहमदनगर. गावातले. आत्ताच मतदान पार पडले आपलं. काय वाटतं कोण येणार? विखे बी येऊ शकते, परत लंके साहेब बी येऊ शकतात. बरं, विकास कामं कोणी केली? विकास कामं आता दोघांनी केलेले आहेत, हे बी करोनात पळालेले आहेत. बरं. ह्यांनी पण काही काय वाटतं उड्डाणपूल तुम्हाला? वगैरे निवडून कोण येणार? तसंच नाही सांगू शकत, लोकांच्या मनातलं नाही सांगू शकत, आहे का नाही. तरी एक्झॅक्ट पोल कोणाच्या साईडनी? विखे आले पाहिजे. विखे आले पाहिजे. काय मावशी, कुठल्या आहेत तुम्ही? आम्ही इथल्याचे तारखेर गेली. नगरच्याच. हो. काय नाव? माझं स्वाती. स्वाती. आता तुम्हाला तर माहितीच आहे आपले मतदान झालेले आहेत. आता काय वाटतं कोण येणार निवडून? आपले कमळ. कमळ येणार. का बरं कमळ? त्यांनी किती केलं आपल्यासाठी ना. मोदींनी काय केलं? काय केलं सांगा बरं. आता आम्हाला कुपान फुकाटे हा विकास केला आम्हाला. काय काय विकास केला सांगा ना थोडं. आता एवढं म्हणलं. बर. काय काका कुठले? नगरचे. नगरचे. काय नाव? राऊत. राऊत. संजय राऊत. संजय राऊत. काय वाटतं तुम्हाला कोण येणार निवडून? नगरचा खासदार कोण होणार? आता असं आम्हाला वाटतंय यावं त्यांनीच, पण त्यांनी कामं केलीत. कोणी केले? कमळने काम कमळने केले. केलं म्हणजे सूर्यदादांना तुमचं आहे. पोल आहे, एक्झॅक्ट पोल आहे. काय काय कामं केले त्यांनी? त्यांनी भरपूर आता जेवढा विकास तेवढा पुलाचा केले त्यांनी. उड्डाण पूल केला. उड्डाण पुलाचा केला. काय नाव तुमचं? शिंदे. हा, उड्डाण पूल केला असं म्हणणं आहे तुमचं. तर तुम्हाला काय वाटतं सूर्यदादा निवडून येणार? असं वाटतंय. बरं. यावा बरं, चालेल. म्हणजे अजून निलेश परत लंके का नको? ते नाही सांगते आपल्या तिकडे पाणी पाण्यात पण नाहीत ते कधी. खरं नाही का पाण्यात नसलं कसं का कधी वळख नाही बाळख नाही काहीच नाही काहीच नाही. हा. त्या आता इथपर्यंत माहिती आहे, दुसरं नाही माहिती आपल्याला. मावशी, तुम्हाला काय वाटतं कोण येणार निवडून? काय वाटतं? आता मतदान झालंय तुम्हाला माहिती ना? काय वाटतं कोण होणार नगर दक्षिणेचा खासदार? आता काही खरं बाई तुम्हाला काय वाटतं सांगा. लंके येणार की सूर्यदादा येणार? कोणी आलं तर आपल्याला काय का नाही. सुजित दादा. का बरं सुजयदादा? काय आता असं ना आमच्या तिकडे पण आहे थोडंफार. काय काय कामं केले तुमच्या तिकडे त्यांनी? आमच्या तिकडे आता मला नाही एवढं सांगता येतं. आम्ही लिंबळ्यातला राहिलो होतो, पण आता आम्ही रामगाव गेलेलो आहे राहायला. त्याच्यामुळे आपल्याला नाही सांगता येत, पण म्हणतात आमच्या इकडे असं. काय काका तुमचं नाव काय? संजय कांबळे. संजय कांबळे. कुठले? इथलच नगरचा. नगरचाच. आता तुम्हाला तर माहिती आहे आताच निवडणुका पार झालेल्या आहेत, आपले मतदान झालेले आहेत. काय वाटतं कोण येणार निवडून? तुतारी. तुतारी. का बरं तुतारी? येणार जनतेच्या विकासाचा विषय, तो विकासाचा मुद्दा आहे. तुतारीने काय काय विकास केला काही सांगू शकता का? त्यांनी काहीच नाही केले, ते नवीन आहेत. नवीन आहेत. यांनी 50 वर्ष झालं काहीच नाही केलं, जनतेचीच लूट केली. बरं. बरं, सुजयदादा का नको मग? ते आम्हाला सुजयदादाचं काही नाही, आम्हाला कमळ नकोय. कमळ नकोय तुम्हाला? आम्हाला सुजयदादाचं काही देणं घेणं नाही, ते कोण आहे काय ते आम्हाला काही घेणं नाही. आम्हाला कमळ नकोय, कारण या देशाचं संविधान वाचलं पाहिजे आणि संविधानाच्या घटनेच्या माध्यमातून त्याचा एक चालू आहे किंवा खरंच या ठिकाणी सामान्य माणसाचं आहे की यांनी माणसाचं कंबरड मोडलं. आज भाजी काय भाव झाली, सगळं काय बाजार काय भाव झाला, घासलेट काय भाव झालं, घासलेट तर बंदच झालं, गॅस काय भाव झाला, म्हणजे सगळं पेट्रोल काय भाव झालं, म्हणजे सगळं नुसतं गॅरंटी सगळी खोटी गॅरंटी कसलीच काही नाही, फक्त जनतेला लुटण्याची गॅरंटी आहे. याच्या पलीकडे हमी नाही आहे. मोठा माणूस मोठा होत गेलाय, टाटा माणूस टाटा होत गेलाय, हे माणूस सगळे मोठे होते. गरीब अजून गरीब होत चाललाय. लोकांना काम नाही, धंदा नाही, रोजगार नाही, काही नाही. लोकांना बसण्याची जागा नाही, बाजारपेठ नाही. जे ते मोठे आहे ते मोठे होत चाललेत, लहान आहे ते लहानच होत चाललेत. ह्याच्यामध्ये फक्त जे काय आहे हे फक्त सरकार मोठ्यांचं आहे, गरिबांचं नाही. त्याच्यामुळं गरिबांनी टोटल या ठिकाणी आमच्या सर्वेनुसार गरिबांनी टोटल तुतारीला मतदान केलेलं आहे. आम्हाला तुतारीलाच मतदान केलं आणि आम्ही स्वतः तुतारीला केलेलं आहे आणि तुतारीत निवडून येणार, 100% निवडून येणार. मेरा नाम सेम है भाई, नो कमेंट्स. जो इन्होंने बोल दिया वो बिल्कुल फिट है. वेज वेल. मावशी, कुठल्यात तुम्ही? गाडशिरस. नगर मधल्याच. हा. बरं, आता तुम्हाला तर माहिती आहे मतदान झालेत आपले.
हा झाले काय ना. वाटतं कोण येणार निवडून? आता विखे तेच की लंके? सांगू शकत नाही पण येईन कोणी कवाय ना. कुणीतरी पण हा. कोण? नाव कस काय सांगायचं आम्ही वय तुम्हाला काय वाटतं? अंदाज आहे तुम्हाला कोण वाटतं? आता मी काय सांगू? बरं तुमचे विकास कामं कोणी केले? तुमच्या भागातले विकास कामं कोणी केले? त्यांनीच केले लंकेनी. लंकेच येणार केले. आहेत. लंकेच येणार निवडून. हा. विखे का नको? विखे बी येईन. ज्याच्या नशिबाच्या पुढे जात नाही ज्याच्या तकदीर आहे ते बरोबर येते दोघं पण. हा नशिबाच्या पुढे जात नाही तर जे नशिबात येणार ते बरोबर येणार. वायाला नाही जाणार मत 100% येणार दोघं बी. हा पण खासदार कोणीतरी एकच असतो. असा नका जाय ना. दोन्ही बी खासदार येत हे झाले ते झाले सगळेच खासदार एकच नसतो. केडगावचे. तुम्हाला तर माहिती आहे आताच लोकसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत आपल्या. काय वाटतं कोण येणार निवडून? लंके येतील. का बरं लंके? त्यांचे काम आहे काय काम आहेत काय सांगू शकता का? आता हे भरपूर त्यांनी काम केले. कामं केले. विखे का नको? आता विकेला लय जुना झाला. जुने झाले. आता काय ते नवीन पाहिजे ना. नवीन पाहिजे म्हणून. चल. काय मावशी कुठल्यात तुम्ही? नगरचेच आहेत. काय तुम्हाला तर माहिती निवडणुका झालेल्या आहेत आपल्या मतदान पार पडलेले आहेत. काय वाटतं कोण येणार निवडून? कोणीही येऊ शकतं ना. कोणी येऊ शकतं पण काय वाटतं म्हणजे एक्झॅक्टली विखे येणार की लंके येणार? नाही सांगता येत. काका आत्ताच आपल्या लोकसभेच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत. काय वाटतं कोण येणार निवडून? विखे की लंके? विखे येणार. विखे. का बरं विखे? बरं आहे सर्वसाधारण. सर्वसाधारण बरं आहे. लंके का नको? लंके का नको? आता ती काय सांगता येते आता त्याचं काय कोण येतं कोण नाही. जाधव. जाधव. तुम्हाला तर माहितीच आहे आताच लोकसभेच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत मतदान झालेले आहेत. काय वाटतं कोण येणार निवडून? ते काय सांगता येत नाही बाबा. तरी पण विखे की लंके? आता काय वार कुठे फिरून ते काही सांगता येत नाही. बरं चालतंय. विकास कामं कोणी केले काय सांगू शकता? विकास कामं दोघांनी केलेत. दोघांनी केले. या आपण या काका निवडून. ते सांगू शकत नाही कोण येतं. काही विकास कामं कोणी केले काय? ह्या विकेच्या काळात झाला पूल हो उड्डाण पूल ते होत नव्हता पण झालंय. म्हणजे तुम्हाला असं वाटतं की विखे निवडून यावा? हो. बरं काय काका तुम्हाला काय वाटतं? काय काका कुठले? नगरचे. तुम्हाला तर माहिती आहे आता निवडणुका झालेल्या आहेत आपल्या. 4 जूनला निकाले. काय वाटतं कोण येणार निवडून? तुतारी. का बरं तुतारी? म्हणजे गोरगरिबाचा नेता आहे ती. गोरगरिबाचा नेता. मग विखे का नको? विखेने कोणतं काम केलं असं? तोच काम कोणतं दिसतच नाही तेच अजूनपर्यंत. बर. 5 वर्षाला एकदा येतो भेटायला म्हणजे मग विकेला द्यायचं नाही. बरोबर. गोरगरिबाला झटणारा माणूस आम्हाला लागतो. त्याच्यासाठी आम्ही त्यांचे पुढे आलो. आम्ही नाही येणार गरिबांचे साथी नाही होणार त्यांना तो कोण देणार साथ? जो गरिबाला साथ देतो आम्ही त्यांच्या संघ असतो. बर. त्याच्यासाठी आम्ही तुतारीला मत दिलं. चला आता आपण यांच्याशी चर्चा करूयात. त्यांचं काय मत आहे आपण हे जाणून घेऊयात. काय मावशी काय नाव तुमचं? सरस्वती. कुठल्या आता? माळेवाड्यातल्या. तुम्हाला तर माहितीच आहे लोकसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत आता. 4 तारखेला आपला रिझल्ट आहे. काय वाटतं कोण येणार निवडून? काय वाटतं? हा मोदी. विखे निवडून येणार असं तुमचं मत आहे? 101%. का बरं? म्हणजे त्यांनी कामं केले तिथले. काही कामं सांगू शकता का? काय कामं केले? म्हणजे बाजारातले केले. तिथं ब्रिज बनवलं. परत कोणाला म्हणजे काय असं अडचणी असल्या तर त्याच्याबद्दल त्यांनी म्हणजे येऊन स्वतः उभं राहून कामं पण त्यांचे झालेले. बरं. लंके का नको मग? ते आमच्या इथले विषयच नाही ना. ते पारनेर तालुक्यातले त्यांचा विषय. पारनेरचा किती विकास झाला? काय काका तुमचं काय नाव? पारनेरचा किती विकास झाला? पारनेरचा किती विकास झाला हे दाखवा आधी. बर. मग सुजय विखेचा विकास दाखवा आम्ही. बर. म्हणजे तुम्हाला असं वाटतं की सुजय विखे निवडून येणार? 101% यायलाच पाहिजे. बर. का नको तो? सुजय दादाचे काही काम सांगू शकता का? नाही. मोदीच्या जागेवर तिकडचा कोणता माणूस आहे का त्या लेवलचा तो दाखवा. बर. चालतं. मला तर
तर माहिती आहे आता निवडणुका झालेल्या आहेत, मतदान झालेले आहेत. काय वाटतं 4 तारखेला रिझल्ट आहे, कोण निवडून येणार? विखे. का बरं विखे? काही कामं केलेत, काय सांगू शकता का? बर बर लंके का नको? ठीक आहे चाल. काय सांगता येतं? विखे की लंके? विखे. विखे. बर चला. काका काय नाव तुमचं? किरण शिंदे. किरण शिंदे. तुम्हाला तर माहिती आता लोकसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत, आता 4 जूनला आपला निकाल आहे. काय वाटतं कोण होणार नगरचा खासदार? विकासाचा विजय होणार आहे. काका काय नाव तुमचं? राजू. राजू. बरं काय वाटतं कोण येणार निवडून? तुम्हाला तर माहिती आता 4 जूनला आपला निकाल आहे लोकसभेचा. लंके. लंके. का बरं लंके? गरीब माणूस. गरीब माणूस आहे. विखे का नको? ते नाही पाहिजे. नाही पाहिजे. बरं लंकेंनी काय विकास कामं केलेत, काय सांगू शकता? भरपूर केले. कोरोनामध्ये भरपूर केले. कोरोनामध्ये भरपूर केलेत. काका तुम्हाला काय वाटतं? मतदान झालेलं आहे, कोण वाटतं काय वाटतं कोण येणार? मला वाटतं लंके यावा. का बरं लंके? चांगले माणसं आहेत. बर. कामाला येणारा, मदतीला येणारा. बर. आम्हाला धावणारा माणूस पाहिजे. धावणारा माणूस पाहिजे. जर बोलवलं, फोन केला का येणारा माणूस पाहिजे बर लगेच. चला.